महिला व मुलींच्या सुरक्षिततेसह वाढती गुंडगिरी, राजरोस सुरू असलेला मटका व्यवसाय, अवैध दारू विक्री आदी अवैध धंद्यांसह कोल्हार भगवतीपूर येथील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सोमवारी झालेल्या ग्रामसभेत सर्वांनीच आक्रमक भूमिका घेतली आहे. कोल्हार भगवतीपूर येथे सोमवारी सायंकाळी ग्रामसभा पार पडली. या सभेला माजी खासदार सुजय विखे उपस्थित होते. या ग्रामसभेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना गाळे भाडेतत्वाने न देण्याचा निर्णय घेतला आहे. गुन्हेगार मुक्त कोल्हारकडे गावाची वाटचाल सुरू झाली आहे. प्रत्येक माणसाचे व्हेरिफिकेशन होणे गरजेचे आहे, असाही मुद्दा डॉक्टर सुजय विखे यांनी सभेच्या वेळी पत्रकारांशी बोलताना मांडला. कोल्हार भगवतीपूरच्या गावातील आजची जी ग्रामसभा आहे, यामध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न जो ऐरणीवर आलेला आहे, यामध्ये वाढती गुन्हेगारी, वाढतं शहरीकरण, स्थानिकांच्या नेतृत्वाचा अपमान वारंवार होणे, अशा अनेक गोष्टी, व्यापाऱ्यांचं ब्लॅकमेलिंग होणे, काही ठराविक लोकांनी चुकीचा कायद्याचा वापर करत ब्लॅकमेलिंगचं प्रमाण, सगळ्या गोष्टींवर आता कुठेतरी निर्बंध आला पाहिजे. लोकांची सहनशीलता संपलेली आहे आणि या गर्दीच्या माध्यमातून तुम्हाला दिसलं असेल की किती गंभीर विषयाला आपण हात घालायचा प्रयत्न केला. सगळ्या युवकांनी चांगलं काम केलं, जनजागृती चांगली केली म्हणून मोठी मोठी ग्रामसभा होऊ शकली आणि आता कोल्हार भगवतीपूरला आपण गुन्हेगार मुक्त कोल्हार भगवतीपूरकडे वाटचाल करत आहोत आणि मला विश्वास आहे की पुढच्या 1-2 महिन्यामध्ये एक त्या संकल्पनेतून आज ग्रामसभेचं आयोजन झालं. ती संकल्पना आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळेल. उपयोजनेमध्ये प्रत्येक घरामध्ये जाऊन व्हेरिफिकेशन होणार आहे. कोण कुठून आलंय, कुठं राहतंय, कुठला आहे. जे लोक बाहेरून आलेले आहेत व्यवसायाच्या माध्यमातून, म्हणजे प्रत्येक टपरी, हातगाडी, प्रत्येक माणसाचं व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे. त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे. आणि ज्या ज्या लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, त्या सगळ्या लोकांना कोल्हार भगवतीपूरमध्ये कुठलाही व्यावसायिक गाळा देणार नाही, व्यवसाय करू देणार नाही. काही निर्बंध लोकांनी अर्थव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन घातले पाहिजे स्वतःवर, आणि म्हणून कुठल्याही गुन्हेगार माणसाला इथं व्यवसाय करायला परवानगी मिळणार नाही. हे धोरण प्रत्येक गावाने स्वीकारलं आणि ते आता आम्ही पुढे अंमलबजावणी करणार आहोत. थँक्यू. गेल्या 2-3 वर्षापासून कोल्हार भगवतीपूर आणि परिसरामध्ये महिलांच्या बाबतीमध्ये अनेक असे प्रकार घडलेत की मुलींची छेड काढणं शाळा कॉलेजमधल्या असतील किंवा या ठिकाणी रहिवासी असलेल्या महिला असतील, रस्त्याने जाताना येताना काही टार्गेटमुळे त्यांची छेड काढतात. ते पळून जाण्याचं प्रमाण, मुलींना SMS करणं, इंस्टाग्रामवर वाईट पोस्ट टाकणं, अशा बऱ्याच घटना घडत होत्या आणि कुठंतरी एक असं शेतीचं वातावरण कोल्हार भगवतीपूरमध्ये निर्माण झाले. त्याचबरोबर ही जी करणारी मंडळी होती, टार्गेट मंडळी, यांना काही लोक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सपोर्ट करत होते आणि त्यामुळं दादागिरीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात कोल्हारमध्ये वाढलं. त्याचा दुष्परिणाम तिथली व्यापारी पेठ हलवत चालली होती. वाड्या वस्त्यांवरच्या लोकांना गावात येणं सुद्धा भीती वाटायला लागली. एवढी दहशत, एवढी गुंडगिरी कोल्हार भगवतीपूरमध्ये वाढली आणि कुठंतरी याला राजकीय सपोर्ट, प्रत्येक गावामध्ये 2-2, 3-3 पार्ट्या आहेत, प्रत्येकाला राजकारण करायचं आणि मग हे लोक राजकीय वरद असतं, कोणाचा ना कोणाचा मिळत असतो आणि त्याचा गैरफायदा घेऊन हे सगळे कृत्य करत होते. आणि जेव्हा असा ग्रामस्थांच्या लक्षात आलं की आता हे राजकीय जोडे बाजूला ठेवून हे कुठंतरी थांबवलं गेलं पाहिजे, याला कुठंतरी आळा बसला पाहिजे, त्या अनुषंगाने ग्रामस्थांमध्ये मिटिंग होऊन असं ठरलं की राजकीय जोडे बाजूला ठेवून या ठिकाणी आपण एक महिला सुरक्षा आणि गावाचं स्वास्थ्य कसं चांगलं राहील, दहशत, दादागिरी, गुंडगिरी कशी थांबवतील त्या दृष्टीने प्रयत्न होणं गरजेचं आहे. म्हणून सर्वपक्षीय, सर्व धर्मीय आणि यासाठी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनाही विनंती केल्यानंतर ते इथं उपस्थित झाले आहे. म्हणून आजच्या या ग्रामसभेचं नियोजन करावं. या उपाययोजना संदर्भात आपण खात्रीशीरपणे जनतेला काय सांगू शकतो? याच्यात असं आहे की उपाययोजना कुणी एकटा दुकटा माणूस करू शकत नाही, किंवा ग्रामपंचायत असतील, पोलीस असेल किंवा कुठली प्रशासकीय यंत्रणा असेल, त्यासाठी लोकांचा सहभाग, लोकांची मदत, कारण हे लोकांसाठी करायचं आहे आणि लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात पाहिजे. उद्या ग्रामपंचायत किंवा स्थानिक पोलिसांनी कुठली कारवाई करायची ठरवली तर त्यासाठी ग्रामस्थांचं पण तेवढं सहकार्य अपेक्षित आहे. आणि की जे आत्ता ग्रामसभेमध्ये विषय झाले, काय काय आपण आचारसंहिता पाळायची, त्याचं काटेकोर पालन जर लोकांनी केलं तर निश्चित आत्ता ठरलेले जेवढे घेतलेले ठराव आहेत त्याचं 100% पालन होईल आणि
आणि जे करणार नाही जाणून बुजून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई निश्चित भविष्य काळामध्ये होईल. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.